तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर रोजच्यासारखं 3 वाजता आलो आहे ड्युटीवर. आज भूक नव्हती, जेवण वगैरे काय नाही केलं, डायरेक्ट कामाला लागलो. बाकी माझं नाव यश आहे, मी प्रॉपर नांदेडचा आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा पहिला ऑर्डर ट्रिपल राईसचा आला. ट्रिपल राईसमध्ये आपण राईस, फ्राय नूडल्स, मंचुरियनची ग्रेव्ही आणि शेजवान चटणी देतो. मस्त एक नंबर गार्निशिंग करून ट्रिपल राईसचा ऑर्डर पिकअप करून दिला, कांदा पत्ता धनिया वगैरे मारून. बाकी आज आपला मिजा तर पूर्णपणे रेडीच आहे. मंचुरियन, स्प्रिंग रोल, व्हेज क्रिस्पी, पनीर ड्रॅगन, व्हेज लॉलीपॉप. कुरकुरे थोडेसे कमी दिसत आहेत, तर कुरकुरे बनावं लागतील. कुरकुरे बनवण्यासाठी सर्वात पहिले पनीर वगैरे कापून घेतलं. हे झालं बघा आपलं पनीर कापून रेडी. तेवढ्यातच व्हेज मंचाव सूप, कॉर्न क्रिस्पी आणि पनीर 65 ड्राय हे सर्व ऑर्डर आले. हे काम करता करता ऑर्डर आले का नाही लय दिमाग खराब होतो. आता आलेत ऑर्डर तर पिकअप तर करून द्यावंच लागणार आहे. मस्त कांदा पत्ता धनिया वगैरे मारून सर्व ऑर्डर पिकअप करून दिले. त्याच्यानंतर पनीरमध्ये ॲरोमॅटिक पावडर, मीठ, व्हाईट पेपर, शेजवान चटणी, चिल्ली पेस्ट, रेड चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, चिल्ली फ्लेक्स, ऑरिगॅनो, गार्लिक, जिंजर आणि ग्रीन चिली हे सर्व ॲड केलं. त्याच्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, मैदा, पाणी आणि फूड कलर मिळून कोटिंग बनवून घेतली. कोटिंगमध्ये ॲरोमॅटिक पावडर, मीठ, व्हाईट पेपर, शेजवान चटणी, चिल्ली पेस्ट हे सर्व ॲड केलं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लेक्स घेतलं. पनीर कोटिंगमध्ये डीप करून वरतून ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लेक्स लावलं, त्याच्यामुळं क्रिस्पी होतं. हे झाले बघा आपले पनीर कुरकुरे बनवून रेडी. त्याच्यानंतर त्याला ऑइलमध्ये फ्राय केलं. चला बोलू बाई टेस्ट करून बघूत कसं बनलं आहे ते. बाकी एक नंबर बनलं होतं, खतरनाक लागत होतं, फुल क्रिस्पी कडक. त्याच्यानंतर शेजवान चटणी पण नव्हती, तर शेजवान चटणी बनवून घेतली. शेजवान चटणी जर रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या आयडीवर टाकलेली आहे, चेक करा भावांनो. ही झाली बघा आपली चॅनलची सेटिंग लावून तयार. बाकी भावांनो 10K फॉलोअर्स व्हायला 100च फॉलोअर्स बाकी येतं, फॉलो करून घ्या. बाकी चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. चहा पिऊन या ब्लॉगला मी इथेच संपवतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.